फुल पाणी साचलेलं आहे, फुल पाणी मुसळधार। हे बघा आमने इंटरचेंज आहे, शवाश गाड्या थांबतात म्हणजे इथे पाणी भरपूर प्रमाणात आहे। आता तुम्ही पाहू शकता धबधबे जसे असतात त्या हिशोबाने इथे पाणी किती बाहेर पडलं, गाड्या वरतून सुसाट येतात आणि इथे मात्र गाड्यांचा वेग मंदावला जातो कारण इथे पाणी बरंच साचलेलं आहे। तुम्ही पाहू शकता परत एखादी गाडी ना साचा आणि तिथे बाईकवाला कसा काय उभा आहे रॉंग साईडला, रॉंग साईडने झालं बघा। इथे बायकर्स उभा आहेत, काय प्रॉब्लेम आहे समजत नाही, ते एखादं पाणी साचलं असेल असेल। आणि हे पहा ही मोठी गाडी आहे, या गाडीचा देखील वेग मंदावला आहे, तर इथे पाणी भरपूर प्रमाणात जमले, खूप जास्त प्रमाणात जमलेलं आहे, आपल्याला दिसत नाही, परंतु ज्या हिशोबाने गाड्या येतात त्या अनुषंगाने आपण अंदाज लावू शकतो। तो बाईकवाला अजून देखील तिथेच उभा आहे, गाड्या वरतून सुसाट येत आहेत, सुसाट आल्यावर इथे मात्र गाड्यांचा वेग पूर्णपणे मंदावतो आहे। तुम्ही पाहू शकता बघा, हे बघा गाडी किती स्लो चालली आहे बघा। हे बघा आमने इंटरचेंज या ठिकाणाहून गाड्या पूर्णपणे एकदम स्लो आहे आणि कारंजे उडवतात, पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात पाणी उडवत आहे। हे सर्व आमने इंटरचेंज या ठिकाणी जी उतरण आहे त्या ठिकाणचा हा व्हिडिओ आहे, तुम्ही लक्षात घेऊ शकता। ही मोठी गाडी ठीक आहे, मोठी गाडी पाच का बा पण छोट्या गाड्या घाबरतात कारण पाणी जास्त जमा असलं, कुठलीही गाडी असो, गाडी काय माणूस प्रत्येक माणूस हा घाबरतो, मग ती गाडी टू व्हीलर असो फोर व्हीलर असो कसाही असो। आणि तुम्ही समोर पाहू शकता, समोर तो बायकर्स उभा आहे, त्याचा काय प्रॉब्लेम आहे समजत नाही, तो एक तर रॉंग साईडने आला आणि बायकर्स आला कसा काय तो महत्त्वाचा मुद्दा आहे। असं हे बघा तुमच्या पुन्हा लक्षात येईल, गाडी सुसाट आली असताना इथे गाडी स्लो झाली बघा, हे बघा किती स्लो झाली बघा गाडी। गाडीचा माझ्या अंदाजे पूर्ण चाक तिथे बुडला जात असेल किंवा डुबला जात असेल, त्यामुळे गाड्या ही मोठी गाडीसुद्धा त्या बाजूने जायला बघते, म्हणजे या बाजूला किती पाणी यायचं एक अंदाज घेऊ शकता आपण। रॉंग साईडने बघा, रॉंग साईडने चालली आहे गाडी बघा, रॉंग साईडने चाललेली फोर व्हीलर कशी काय आली, फोर व्हीलर रॉंग साईडने आली कशी काय, इथं पाणी जमा आहे भरपूर, सुसाट गाड्या तिथून येतात। एखादी पावसाचा मोसम आहे, समजायला पाहिजे गाडी चालवणाऱ्याला। तीन गाड्या बघा, एकाच रूटने 3 गाड्या, 2 आलेल्या ते गेलेल्या आहे। हे बघा कारंजा उडवताना, हे बघा ही गाडी थांबलेली आहे बघा, इथे भरपूर पाणी आहे, गाडीची हवा टाईट झालेली आहे। अरे बाप रे, गाडीचा बहुतांश टायरच बुडालेला आहे, आपल्याला पाणी दिसत नाही, परंतु एक अंदाज घेऊ शकता। जर तुम्ही इथनं प्रवास करत असाल तर नक्कीच मला कळवा। आणि ही बघा ही गाडी पूर्णपणे थांबलेली आहे, कारण गाडीचा टायर माझ्या अंदाजे पूर्ण बुडालेला असावा। असो नक्कीच मला कमेंट्समध्ये कळवा की तुम्ही इथनं प्रवास केला असाल तर काय आहे ते, खास आपल्यासाठी आपले मराठी। तुम्ही अंदाज लावू शकता इथे आता थोडा पाणी कमी झालेलं आहे, पाण्याचा वेग कमी झालेला आहे आणि हा मोठा कंटेनर ज्या हिशोबाने पाणी उडवत आहे तुम्ही अंदाज लावू शकता इथे किती पाणी जमा झालेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे।